पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला थेट जोडणाऱ्या तापोळा आहेर पुलाच्या कामाची अंतिम पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। कोयना बॅकवॉटर अर्थात शिवसागर जलाशयावर उभारण्यात येत असलेल्या या पुलाचं काम अंतिम टप्प्यात आहे। दिवाळीपासून तो वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी सुरू आहे। सीलिंगच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या पुलामुळे सातारा जिल्ह्यातून कोकणात जाणारा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे। पाहणीवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंते आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते। दरम्यान सातारा दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथील निवासस्थानी जनता दरबार घेतला। यावेळी नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या। जनता दरबारानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे इथं सुपारीच्या रोपाची लागवड केली। वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याची परंपरा त्यांनी यावेळीही कायम ठेवली। कोल्हापुरातील संगीत केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम पूर्ण झालंय। येत्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होणार असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। आगीत नुकसान झालेल्या नाट्यगृहासाठी राज्य शासनानं 25 कोटी आणि विमा निधीतून 10 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यानं ते पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक स्वरूपात उभारण्यात आलंय। मुख्यमंत्री दौऱ्यात सीपीआर रुग्णालयातील 700 कोटी रुपयांच्या अद्ययावतीकरणाच्या कामाचं लोकार्पण तसंच कागल इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचं अनावरणही होणार आहे। यावेळी मुश्रीफ यांनी 36 लाख शेतकऱ्यांच्या 64,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा पुनरुच्चार केला। तसंच अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील असा विश्वास व्यक्त करत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या शिक्षणावरील वक्तव्याचं त्यांनी स्वागत केलं। केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली होती आणि हे आगीत त्या परिस्थितीत पडलेलं होतं आणि त्यामुळं फार मोठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना फार मोठी एक हृदयाला चटका लावणारी ही घटना घडलेली होती। जिल्ह्याचा पालकमंत्री त्यावेळेला मी होतो। मी पाहणी केली, त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले, सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी येऊन सविस्तरपणाने याची पाहणी केली होती। आणि त्याच दिवशी त्यांनी घोषणा केली होती की जसं केशवराव भोसले नाट्यगृह आहे तसंच ते पूर्वस्थितीसारखं गतवैभव निर्माण करणार होईल। त्याप्रमाणे जवळजवळ 25 कोटी रुपये शासनाने निधी दिला आणि 10 कोटी रुपये जवळ इन्शुरन्सचे अशा रीतीनं एक चांगली केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्निर्मिती या ठिकाणी केलेली आहे। अगदी पूर्वीपेक्षा सुद्धा दिमागदार आता हे नाट्यगृह उभारलेलं आहे आणि रंगकर्मींच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कोल्हापूर महानगरपालिकेनं आणि शासनाने मिळून केलेला आहे। आता उद्घाटन देखील होणार आहे कशा प्रकारे? नाही, आता त्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री प्रवासी येत आहेत, केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा ते उघडतील आणि पूर्वीप्रमाणे रंगकर्मीच्या सेवेमध्ये हे नाट्यगृह आपल्याला रुजू होईल आणि त्यानंतर पुढं केशव आपल्या प्रायव्हेट हायस्कूलच्या ग्राउंडवर आपण जे दिवसभरातले जे विविध विकास कामं करणार आहोत त्याचं उद्घाटन कार्यक्रमाची सभा त्या ठिकाणी होणार आहे। प्रश्न समोर आला होता, काय विषयाने प्रश्न मिटला का? नाही, खाजगीकरण म्हणजे काय ते चालवायला देणं। आता चालवायला देणं याची व्याख्या अनेक आहे। ते काय कोणाच्या घशात घालण्यासाठी नाही, मेंटेनन्स होण्यासाठी त्यांनी जर नगरपालिकेनं महानगर काय निर्णय घेतला मला माहिती नाही, मी अधिक माहिती घेऊन तुम्हाला सांगेन। परंतु अनेक गोष्टी शासकीय ज्या असतात त्या मेंटेनन्ससाठी थोडं चालवायला देणं हे इष्ट असतं असं माझं मत आहे। कारण शेवटी शासकीय इमारतीकडं शासकीय एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा कल हा लोकांचा वेगळा असतो। आता आम्ही कागलला बोटिंग क्लब फार मोठं तयार केलेलं आहे, आम्ही ते सुद्धा चालवायला दिलेलं आहे निविदा काढून, तर त्याची स्वच्छता राहते, मेंटेनन्स राहतो, त्याची चांगली दुरुस्ती राहते आणि हे करायचं असेल तर ह्या गोष्टी कराव्या लागतात। आता महानगरपालिकेनं या केशवराव भोसले नाट्यगृहावर काय निर्णय घेतलाय मला माहिती नाही, मी माहिती घेऊन तुम्हाला माहिती देईल। पण असं मत की याच्यावर वर्तक राहणार नाही, ते दंड रक्कम असतील ती वाढवली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते। ते ठीक आहे, त्यांच्या ज्या भावना असतील त्या महानगरपालिकेचे महापौर आणि नगरसेवक ऐकून घेतील आणि त्यांना योग्य ते सन्मान करतील। दर्शनी भाग असेल किंवा इतर बाहेरची जी कामं आहेत ती थोडी अपुरी आहेत तरी देखील ते आता उद्घाटन हे बघा कुठल्याही
धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महापालिकेनं धडक अतिक्रमण विरोधी कारवाई केली. रस्त्यालगत उभारण्यात आलेले अनधिकृत पक्के ओटे आणि पायऱ्या जेसीबीच्या सहाय्यानं हटवून बस स्थानकाकडे जाणारा मुख्य मार्ग मोकळा करण्यात आलाय. बस स्थानक परिसरातील अनेक दुकानदारांनी दुकानांसमोर रस्त्यापर्यंत पक्क बांधकाम केलं होतं, त्यामुळे रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे एसटी बसेस आणि इतर वाहनं तसंच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं ही कारवाई केली. या कारवाईमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पावसाळ्यात गटारींची स्वच्छता आणि पाण्याचा निचराही सुलभ होणार आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. धुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध सार्वजनिक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणं केलेली दिसून येत आहेत. काल बस स्थानक परिसराची पाहणी केली असता या परिसरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमणं केलेली आढळून आली होती आणि महानगरपालिकेने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जी गटार व्यवस्था केलेली आहे तर त्यावर सुद्धा अतिक्रमणं करून ती बंद झालेली होती. यामुळे आज विशेष मोहीम राबवून या परिसरातले अतिक्रमणं हटवण्यात आलेले आहेत. यासोबत बस स्थानक परिसराचं सुशोभीकरण सुद्धा आम्ही महानगरपालिकेच्या वतीने हाती घेतलेलं आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक चौकामध्ये आणि मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणं झालेली दिसून येतात. महानगरपालिका आता येणाऱ्या सोमवारपासून संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशी मोहीम हाती घेणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी महानगरपालिकेच्या सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमणं केलेली आहेत किंवा सार्वजनिक भुयारी गटर असेल किंवा ओपन गटर असेल त्यावर अतिक्रमणं केलेली असतील तर त्यांनी ती काढून घ्यावीत आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये बंद टपऱ्यांचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. तर मी या सर्व टपरीधारकांना आवाहन करेल की ही मोहीम चालू होण्यापूर्वी आपल्या टपऱ्या आपल्या खाजगी जागेमध्ये हलवाव्यात, नाहीतर महानगरपालिकेमार्फत त्या जप्त करण्यात येतील. त्यासोबत पुढच्या आठवड्यापासून आम्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्त्याच्या दुतर्फा ज्या केबल्स टाकलेल्या आहेत खाजगी कंपन्यांनी तर त्याविरुद्धसुद्धा मोहीम हाती घेत आहोत. या केबलमुळे शहराचं विद्रुपीकरण झालेलं आहे, त्याचप्रमाणे धोकासुद्धा निर्माण झालेला आहे. या केबल्स खाली आल्यामुळे एखाद्या प्रवास करणाऱ्याला जीवित किंवा वित्तहानीचा धोका संभवू शकतो. तर ह्या केबलसुद्धा या सर्व कंपन्यांनी हटवाव्यात असं मी महानगरपालिकेच्या वतीने त्यांना आवाहन. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेलोडी शिवारातील एका शेतातील टीन शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकानं मध्यरात्री छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत 8,43,860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 12 जणांना अटक करण्यात आले. एक्का बादशाह नावाचा जुगार सुरू असताना पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस कर्मचारी योगेश कुवारे यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात जुगार अट्टा राजू बघे चालवत असल्याचा उल्लेख आहे. तो सध्या फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान राजेंद्र बघे यांनी माध्यमांशी बोलताना सर्व आरोप फेटाळून लावत आपल्याला बदनाम करण्यासाठी आणि वाढता राजकीय प्रभाव कमी करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा दावा केलाय. निष्पक्ष चौकशीची मागणी करत गरज पडल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी दिलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत. जप्त मुद्देमालासह आरोपींची चौकशी सुरू आहे. हो, मी तर आश्चर्यचकित झालो. मी जेव्हा घरी होतो, मी सीसीटीव्ही माझ्या घरचे सीसीटीव्ही फुटेज आहे की तुम्ही सर्व मी तुम्हाला दाखवू शकतो. माझ्या सध्या मोबाईल मुद्दा सुद्धा आहे, तुम्हाला व्हिडिओ देऊ शकतो. आपल्या काही पत्रबंधन दाखवलं सुद्धा की मी 10:30ला घरी आलेला आहे आणि मी माझ्या घरी झोपलेला असताना हा कुठं छापा झाला. छापा मला कुठलाही कल्पना नसताना जेव्हा मी याच्यातून बातम्यामध्ये काहीतरी काही मेसेजमध्ये पाहिलं की बा मुख्य आरोपी म्हणून माझं नाव आलं, मी आश्चर्यचकित झालो. मी याच्यावरती गोष्टाकडे दाद मागणार आहे. हा कुठेतरी बा पक्षाला बदनाम करण्याचा प्रकार आहे, मला बदनाम करण्याचा प्रकार आहे. कुठलाही मला याच्यामध्ये पुरावा दाखवा किंवा मी कुठं माझ्या तिथं अशी जो ते म्हणतात का हड्डा आहे तिथं मला कुठं बॉन्ड दाखवा, माझी कुठे जागा दाखवा, मी कुठेतरी आठवड आहे तिथं हे दाखवावं. हा जो आरोप आहे मी पूर्णपणे फेटाळतो आणि माझं नाव आलं कसं मी गोष्टांकडे बघ चौकशी मागणार आहे. मी विनंती करणार आहे. वेळ पडल्यास मी उपोषणात सुद्धा बसणार आहे. राजकीय काही हे संपूर्ण घडलंय का, असं काय कोणावर संशय का, कोण करतं, कोण आहे संपूर्ण षडयंत्र मागे? काहीतरी असू शकते, मित्रपक्ष असू शकते, पक्षातून मी असू शकते किंवा आता जे काही आता काही सांगितलं जे आपले काही असतात मित्र फ्रेंड असतात की कसं आलं नाव कसं आलं. कारण की सकाळपर्यंत दुसरे वेगळे आरोपी होते, सकाळनंतर सर्व झाल्यानंतर माहिती पडते की माझं नाव 11च्या ठिकाणी आणखी 12 नाव आले, 13 नाव आले, माझं नाव आलं. मी आश्चर्यचकित माझं नाव आलं कसं. मी घरी झोपताना असताना छापा इकडे होतो. कुठं जर अधिकारी असतील त्यांना कुठं मला व्हिडिओ दाखवा की बा मी कुठं तिथं आढळलो का, माझा कुठं बॉन्ड आहे का, माझा कुठं काही संपर्क आहे का. तर निश्चितच की हा माझ्यावरती एका प्रकारे अन्याय झालेला आहे. जो हे निशाणा कोणाकडे, मित्र पक्षाकडे का पक्षांतर्गत आहे? आज सध्या तर मला तरी जे प्राथमिक जे
आढळलं तर मला पक्ष अंतर्गतच वाटत आहे किंवा कुठेतरी मला प्रभाव कमी करायचा आहे ते पक्ष अंतर्गत मला वाटत आहे. काही नाव आहे समोर आलेले, काही नाव आले समोर येऊ शकता ना? नाही नावा येऊ शकतात ना, आता जे आहे तर त्यांना सांगितलंय बा की सर्व झालंय ना असताना बा असं तुमचं नाव आलं ना असं त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मी निश्चितच आता मी PI साहेबाला पण भेटलो की मग मी म्हटलं बा फरार दाखवलं. मी म्हटलं बा फरार, मी माझ्या घरी असताना मी फरार कसा आहे, इथं सरळ इथं आलेला आहे. हे आमचे शहर प्रमुख आहे, आमचे पदाधिकारी सुद्धा आलेले आहे की बा काय प्रकार घडला. आम्ही विचार केली PI साहेबांना, आम्ही विचारणा केली बा सर काय प्रकार बा, काय आम्हाला काय अटक आहे का, काय जमानत घ्यायची काय. तर ते म्हटलं नाही सध्या असं काही नाही बा, तुम्ही जाऊ शकता, असं काही कुठलं प्रकार नाही असं त्यांनी सांगण्यात आलं. नाही, तुमच्या खामगाव मतदारसंघामध्ये हा भाजपचा गड आहे, तुम्ही शिवसेना येथे वाढवलेली आहे, तर महायुतीमधून काही जागा फटका 100% असू शकते ना. ज्याच्या पोटात दुखणे आहे किंवा आता इथं आता शिवसेना अल्प होती, पण आता आमची शिवसंवाद यात्रा असेल का आम्ही वेळोवेळी केलेले आंदोलन मित्र पक्षात असताना सुद्धा आम्ही वेळोवेळी पक्षासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. बँक असेल, तहसील असेल, EDO कार्यालय असेल, वेळोवेळी आम्ही आंदोलन करून शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून दिला. त्याचा एक प्रकार आहे किंवा कुठेतरी आम्हाला दाबण्याचा प्रकार आहे की हा पक्ष मोठा असताना कुठेतरी दाबण्याचा प्रकार आहे. महायुतीमधून फटका जागा फटका महायुतीमधून सुद्धा दगाफटका आहे हा होऊ शकते की आमच्या यातला बी एखादा असू शकते बा त्याला माझं कुठलं वर्ष नाही होत बा काहीतरी बदनाम करायचं. तर हे पक्ष अंतर्गत बी असू शकते आणि महायुतीतून असू शकते. आता पण नाव काय कोणा नाव घेऊ शकत नाही, पण मला जास्तीत डाऊट पक्ष अंतर्गतच थोडं वाटत आहे. काल रात्री अंदाजे 1:30 वाजेच्या सुमारास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब यांच्या आदेशाप्रमाणे, त्याचबरोबर माननीय अपर पोलीस अधीक्षक जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार, त्याचबरोबर माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार ग्राम सेलोडी शिवारामध्ये पोलिसांनी छापा टाकला. त्या छापा कारवाईमध्ये पोलीस स्टेशन खामगाव शहर, पोलीस स्टेशन शिवाजीनगर, त्याचबरोबर पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथील स्टाफ होता. त्या छाप्यामध्ये जवळपास आपल्याला 12 आरोपी हे जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून आपण नगदी 22,700 रुपये, त्याचबरोबर जे इतर वाहने, मोबाईल असे मिळून जवळपास 8 लाख असा एकूण आपल्याला मुद्देमाल मिळून आलेला आहे. सदर अपराधमध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास करत आहोत. त्यानुसार अपराध क्रमांक 283/26 कलम 4(5) महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे अपराध दाखल आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही तपास करत आहोत. सर, मुख्य आरोपी कोण आहेत आणि कोणाचा हा अड्डा होता, काय नाव आहे? आता तपास हा प्राथमिक स्वरूपात आहे. सखोल तपास केल्यानंतर ते नाव निष्पन्न करू आम्ही. आपल्या याच्यामध्ये तर मुख्य आरोपींचे जे नाव दिलेलं आहे त्याचं फरार आरोपी दाखवलेलं नाही. आहे. आरोपी पोलिसांच्या तशी आपल्याकडे फिर्याद दाखल आहे, जे फिर्यादी आहेत, जसं योगेश पोवारे साहेब फिर्यादी, त्याच्यामध्ये मुख्य आरोपी असं काही शब्द नाही. त्याच्यामध्ये जवळपास फरार आरोपीचं नाव काय? एक फरार आरोपी तिथून पडून गेला. त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे विनोद जनार्दन जाधव आणि राजू बगे. साहेब, आपण फरार आरोपी जे याच्यात सांगितलेलं आहे, तर फरार आरोपी तर पोलीस स्टेशनच्या आवारात फिरून झाला, मीडियाला बाईट देऊन झाला. नाही, त्याच्यामध्ये हे जे आपले जे शिक्षेचे जे प्रमाण असतं, गुन्ह्याचं शिक्षेचे प्रमाण 7 वर्षापेक्षा जास्त किंवा 7 वर्षापेक्षा, त्याप्रमाणे आम्ही अटकेची कारवाई करतो. नाही, पण आपण आपल्या रेकॉर्डमध्ये फरार दाखवलेला आहे आणि फरार आरोपी पोलीस स्टेशनमध्येच फिरून आला. फरारचा जो विषय असतो तो फिर्याद दाखल करते वेळी फरार ते मिळून आला नाही त्यांना त्या ठिकाणी जागेवर, म्हणून त्यावेळेस ते फरार दाखवलेले आहे. तो फिर्याद दाखल करते वेळी जो आरोपी मिळून आले तो आता मिळाला का तुम्हाला? मिळाला. अमरावतीत होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशननं पुकारलेलं काम बंद आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आवाहनानंतर खासगी रुग्णालयातील OPD सेवा पुन्हा सुरू झाल्यात. रुग्णांना आता दिलासा मिळालाय. मात्र या प्रकरणी 13 ऑगस्ट रोजी होणाऱ्या न्यायालयाच्या निकालानंतर पुढील भूमिका ठरवण्यात येणार आहे. निकाल डॉक्टरांच्या बाजूने न आल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा IMA नं दिलाय. लुंगे राष्ट्रीय IMAचा सहसचिव आहे. काल आम्ही संप मागे घेतला. संप मागे घ्यायचं कारण सगळ्यांना माहिती कदाचित झालं नसेल. सुमोटो हायकोर्टाने आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की आधी संप मागे घ्या. आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे लोक आहोत आणि सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. संविधानाचा आदर केला पाहिजे. आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला आणि संप मागे घेतला. त्याचा अर्थ असा नाही की आम्ही थांबलो आहे. ही केस 13 आणि 14ला हायकोर्टातच आहे
आणि हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर ॲक्शन कमिटी जी स्टेट लेवलची आहे आणि नॅशनल लेवलची ॲक्शन कमिटी आहे, त्या ॲक्शन कमिटीच्या गाईडलाईन जशा येईल त्यानुसार आम्हाला पुढं वाटचाल करायची आहे. इथे संपलेलं नाही, कारण की हा मुद्दा आमच्यासोबत जुळलेला नाही. फक्त ॲलोपॅथी आणि MBBS लोकांसोबत जुळलेला, IMA सोबत जुळलेला मुद्दा नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, रुग्णांसोबत जुळलेला आहे. रुग्णांची सेवा सगळेजण करतात, पण कोणी कोणत्या पॅथीमध्ये गेली पाहिजे. MBBS झाल्यानंतर हा ॲलोपॅथी मॉडर्न मेडिसिनचा डॉक्टर आहे. पेशंट जातो मॉडर्न मेडिसिनकडे, तर त्याला मॉडर्न मेडिसिन मिळाली पाहिजे आणि त्याला ॲलोपॅथीची औषधी मिळाली पाहिजे. पण होमिओपॅथीवाल्याकडे जातो तर होमिओपॅथीची औषधी मिळाली पाहिजे. आयुर्वेदिक मध्ये गेलं तर आयुर्वेदिक औषधी मिळाली पाहिजे. या उद्देशानं पेशंट जात असतो. पण याला जर खतपाणी देत असेल मिक्सोपॅथी आणि क्रॉसपॅथीला सरकार, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. कारण की याच्यात रुग्णांचे हाल होणार आहे, रुग्णांचा चोथा होणार आहे आणि रुग्णांचा चोथा आम्हाला होऊ द्यायचा नाही. एका वेळेला 2 काउन्सिलमध्ये कुणालाही रजिस्ट्रेशन मिळत नसते आणि याच्या विरोधात नॅशनल मेडिकल कमिशन सुद्धा आहे आणि त्याचाही आदर तुम्हाला करावा लागेल. आणि तुमचं होमिओपॅथी काउन्सिलचं तुम्हाला खरंच परवानगी आहे का? हे फक्त महाराष्ट्रात हे सगळं घडून राहिलं आणि महाराष्ट्राचं सरकार हे ऐकत नाही. त्याच्याबद्दल आम्हाला चिंता आणि रुग्णांचे हाल होऊ नये अशी इच्छा आहे. आणि हा संप जरी आम्ही थांबवला आहे, तर हा पूर्णतः थांबलेला नाही. 13-14 नंतर आम्हाला आणखी काय निर्णय घ्यायचा आहे, आम्हाला जे गाईडलाईन येतील त्या गाईडलाईननुसार आम्ही ॲक्शन घेणार आहे. जय IMA, जय महाराष्ट्र.